त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करते आहे, संविधानिक मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून जमीन, वन हक्क, भेदभाव विरोधी कायदे आणि वंचित समुदायाच्या न्यायासाठी काम करणारे ॲडव्होकेट, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ पॉलिसी अँड लॉ नेटवर्क, बॉम्बे हायकोर्टमध्ये वकिली करणारे आमचे जवळचे मित्र बोधी रामटेके यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. तथागत बुद्ध, फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची आज जयंती आहे ते मान्यवर कांचीराम साहेब, या सर्वांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. भारतीय एकंदरीतच समाज व्यवस्थेत ही जी काही ज्ञाननिर्मितीची एकंदरीतच जी प्रक्रिया राहिलेली आहे किंवा इतिहास लेखनाचं जे एकंदरीत काम राहिलेलं आहे ते इथल्या प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेकडेच राहिलेलं आपल्याला दिसेल. आणि यामुळेच जे आपले महामानव होते, ज्यांना आपण आपले म्हणतो, त्यांनी ते स्वीकारले नाही, असे ज्यांनी मानव कल्याणाचा इतिहास सांगितला, ज्यांनी या समाज व्यवस्थेमध्ये समता न्याय प्रस्थापित करण्याचं ज्यांनी काम केलं, अशा महामानवांचा विचार ज्यांच्या हातात ही सत्ता होती त्यांनी कधीही आमच्या पुढे येऊ दिलेला नाही. म्हणून आमचे महामानव, त्यांचे जे विचार आहेत ते इथल्या समाजापर्यंत पोहोचू शकले नाही, तिथल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकले नाही, तिथल्या विद्यार्थ्यांच्या, तिथल्या लहान मुलांपर्यंत विचार पोहोचू शकले नाही. म्हणजे आणि एकंदरीतच ज्यांच्या हातात ही सत्ता राहिलेली आहे त्यांनी महामानवांची ओळख म्हणजे आपल्या पद्धतीने त्याचं विकृतीकरण कसं करता येईल याच्यासाठी सुद्धा प्रामुख्याने त्यांनी मोठ्या पातळीवर आपल्याला प्रयत्न केलेला दिसेल. आणि याचा परिणाम म्हणजे हे जे काही विकृतीकरण आहे महामानवांचं किंवा एकंदरीतच इतिहासाचं जे विकृतीकरण आहे त्याचा परिणाम हा फक्त वैयक्तिक पातळीवर होत नाही, तर याचा परिणाम हा बौद्धिक आणि सामाजिक पातळीवर, सांस्कृतिक पातळीवर होत असतो. म्हणजे मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 5-7 वर्षांपासून आम्ही काम करतो. म्हणजे तिथले जे आता आदिवासी समाजासाठी प्रेरणा म्हणून आपल्याला सांगत असताना आम्ही कायम बिरसा मुंडांचं नाव घेत असतो, पण इथल्या ही जी काही सत्ताधारी व्यवस्था आहे त्यांनी बिरसा मुंडांचं सुद्धा फार विकृतीकरण केलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे आपण नेहमीच जे बिरसा मुंडांचे चित्र आपण दिसतो, बिरसा मुंडांचा फोटो आपण बघतो, तसे बिरसा मुंडा कधी होतेच नाही. बिरसा मुंडा माझ्या वयाचे 25 वर्षाचे 5 फुटाचा असलेला एक लहान लढणारा कार्यकर्ता बिरसा मुंडा होते. पण ज्या पद्धतीने बिरसा मुंडांना दाखवण्यात येतं, 6-7 फुटाचा बिरसा मुंडा, मोठी शरीरयष्टी असलेला बिरसा मुंडा असं जेव्हा दाखवण्यात येतं, तुमच्या महामानवांचे जेव्हा विकृतीकरण करण्यात येतं तेव्हा तुम्हालाच वाटतं की नाही, हा आमच्यातला माणूस नाही, हा आमच्यासारखा दिसणारा हा आदिवासी व्यक्ती नाही, आमच्यातच ती इन्फेरिटी कॉम्प्लेक्स इथली प्रस्थापित व्यवस्था आपल्यात निर्माण करत असते. म्हणून आपलाच असणारा महामानव हा सुद्धा कधी आपल्याला वाटत नाही. इतकं सिस्टमॅटिक पद्धतीने इथली व्यवस्था आपल्याला काम करत असते हे आपल्याला दिसेल. म्हणून कायमच ही सांस्कृतिक सत्ता इथल्या प्रस्थापित, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या हातामध्ये आपल्याला असताना ही आपल्याला दिसेल. म्हणूनच एक इन्स्टिट्यूशनलाइज पद्धतीने आपल्याला या एकंदरीतच ही जी काही कल्चरल कॅपिटल आपलं कसं निर्माण करता येईल याच्यासाठी आपल्याला कायम प्रयत्नशील राहावं लागेल. याच्याबद्दल आता सगळ्या वक्त्यांनी सुद्धा त्याच्या संदर्भातील मांडणी केली. आणि मला वाटते की महामानवांच्या जीवनावर आधारित अशा पद्धतीचे कॉमिक पुस्तक ही आपल्या एकंदरीतच शोषित वंचित समाजासाठी एक सांस्कृतिक भांडवल निर्माण करण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन असेल, त्या संदर्भातलं एक महत्त्वाचं पाऊल असेल असं मला या ठिकाणी वाटते. आणि ही जी पुस्तक आहे एकंदरीतच या शोषित समाज जो अजूनही मानसिक गुलामीतून जगतोय, तर त्याच्यासाठी एक साधन म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे बघता येईल. आणि विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा, लहान मुलांमध्ये जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने आपण जेव्हा जातो, त्यांचे माध्यमं घेऊन जातो, मला वाटते ती कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जी असते ती निर्माण करण्यासाठी मला वाटते फार महत्त्वाचं ठरेल. आणि 1-2दा मला वाटते की या एकंदरीत कार्यक्रमात उल्लेख करताना आपल्याला दिसेल की आपल्याला ही कॉमिक आपल्या समाजापर्यंत पोहोचायचा असा उल्लेख झालेला मला अनेकदा दिसला. पण हे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, बाबासाहेबांचा विचार जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला एक बेगमपुरा निर्माण करायचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा समता न्यायावर आधारित आपल्याला जेव्हा राष्ट्र निर्माण करायचं असेल तर ही पुस्तक आपल्याला सगळ्या समाज घटकांपर्यंत पोहोचावी लागेल. कारण की सावित्रीबाई फुले असेल, महामानवांची ही सगळी ओळख किमान आपल्याला झालेली आहे, पण ज्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचलाच नाही आणि ज्यांना आपल्याला हे ठणकावून सांगावं लागेल की इथली जी विषमता आहे, या देशात इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने ही जी काही विषमता निर्माण केलेली आहे ती नैसर्गिक नसून ती मानवनिर्मित विषमता आहे आणि ती बदलता येऊ शकते. याचं उदाहरण आपल्यासमोर सावित्रीमाई आहेत, याचं उदाहरण आपल्यासमोर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि हे उदाहरण घेऊन आपल्याला सगळ्याच समाज घटकापर्यंत जावं लागेल असं मला या ठिकाणी आपल्यासमोर नमूद करायचं आहे.
आणि या एकंदरीतच या कॉमिकच्या प्रकाशनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सुद्धा मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जवी पवार साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. प्रकृती आणि सगळे कारणं त्यांच्यासमोर होते, पण त्यांनी जो विश्वास या नवीन पिढीवर टाकला, राहुल पगारांवर जो विश्वास त्यांनी टाकला की आमचं जे काम जे अधुरं राहिलेलं आहे ती अपेक्षा या येणाऱ्या नवीन पिढीवर टाकली आणि हा सगळा विचार घेऊन ते या कार्यक्रमात उपस्थित झाले आणि आपल्या सगळ्यांना संबोधन केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आशालताताई कांबळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनी सुद्धा या एकंदरीतच या सांस्कृतिक राजकारणाला घेऊन या संदर्भात त्यांनी जी मांडणी केली त्याच्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचे मित्र डॉक्टर राहुल सोनपिंपळे, गौरव सोमवंशी, राहुल गायकवाड हे सुद्धा म्हणजे ज्यांच्याच एकंदरीतच जी वैचारिक मांडणी होती फेसबुकवरून आमची खरं तर सगळ्यांची ओळख झाली. ज्या सगळे आम्ही त्यांचं वाचन करत किंवा एकंदरीतच राऊंड टेबल इंडियासारखा प्लॅटफॉर्म त्यांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर जो मांडला आणि त्याच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांची विचार करण्याची एक जडणघडण या ठिकाणी निर्माण झाली. या सगळ्या आमच्या मित्रांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमची मैत्रीण जी सुरुवातीपासूनच इथे सूत्रसंचलन करताय वनश्रीचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपलं सगळं काम सांभाळत समाजाबद्दलची तळमळ ज्यांनी जागृत ठेवत आपल्या समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत किंवा येणाऱ्या नव्या पिढीसाठी आपल्याला नवं काय देता येईल याच्यासाठी कायमच वारंवार या तळमळीने जो लिहित असतो किंवा आता ज्या मेहनतीतून ही आपल्याला कॉमिक पुस्तक आपल्याला येताना या ठिकाणी दिसत आहे. भीमासारखी कॉमिक आपल्या पुढे आलेली आहे आणि येणाऱ्या काळातील अनेक महामानवांचे विचार लहान मुलांपर्यंत कसं घेऊन जाता येईल याच्यासाठीची तळमळ कायम या ठिकाणी तेवत ठेवत जे आमचे मित्र काम करत आहेत ते राहुल पगारे यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय सेवा जय भीम.